घडामोडी। एका प्रकरणात धमकी देऊन खंडणीची वसूल केल्याच्या आरोपावरून राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात संजय पांडे अंतरिम जामिनावर बाहेर आहेत। या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने काल पांडे यांना वागळे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात बोलवून त्यांचा जबाब नोंदवून घेतला। सुमारे 3.5 तास जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते। या प्रकरणातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून ते मुंबई शहरात राहतात। त्यांच्यासह काही विकासकांनी मीरा भाईंदरमध्ये ULCच्या सवलतीसाठी बनावट प्रमाणपत्रे मिळवली। या बनावट पत्राच्या आधारे विकासकांनी महापालिकेकडून परवानग्या घेऊन इमारतीचे बांधकाम केले आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली होती असा आरोप आहे। या प्रकरणी 2016 मध्ये ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणाचा तपास 2021 मध्ये पुन्हा सुरू करून राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने केला होता। या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ऑगस्ट महिन्यात ठाणे नगर पोलीस ठाण्यात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। काल या प्रकरणाच्या तपासासाठी पांडे यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने वागळे विभागाच्या कार्यालयात बोलवले होते। गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी संजय पांडे यांचा जबाब नोंदवून घेतला। सुमारे 3.5 तास जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले। ठाण्यात लवकरच जिल्हा आयुष रुग्णालय उभे राहणार आहे। या रुग्णालयात 50 खाटांची सुविधा असणार आहे। आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, पंचकर्म सेंटर, शिरोधारा, वमन बस्ती यासारखे उपचार सर्वसामान्य रुग्णांना घेता येणार आहेत। आयुर्वेद उपचार पद्धतीचा अवलंब करणाऱ्या रुग्णांना सेवेचा चांगला लाभ होणार आहे। आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा आयुष रुग्णालयाचे काम येत्या काही दिवसातच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली। वागळे इस्टेट येथे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आयुष रुग्णालय बांधण्यासाठी 15 कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली। त्यानुसार रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधन सामुग्री, औषधी व निवासस्थाने आदीचा सविस्तर कृती आराखडा बनवण्यात आला आहे। तळ अधिक 3 मजली इमारतीत 50 खाटा असणाऱ्या रुग्णालयात योग प्रतीक्षालय, अभिलेख प्रक्रिया, मुख्य वैद्यकीय कक्ष, आयुर्वेद कक्ष, होमिओपॅथिक कक्ष, युनानी प्रयोगशाळा, नेचरोपॅथी आदी सुविधा उपलब्ध आहेत। तसेच पंचकर्म, 4 सूत्र आदी उपचार होणार आहेत। 2817 चौरस मीटर जागेत जिल्हा आयुष रुग्णालय उभे राहणार आहे। तळ मजल्यावर बाह्य विभाग आणि कार्यालय, पहिल्या मजल्यावर योग हॉल, कॅन्टीन, गर्भसंस्कार हॉल आहे। दुसऱ्या मजल्यावर पुरुष कक्ष तर तिसऱ्या मजल्यावर महिला कक्ष, परिचारिका कक्ष आदी असणार आहे। राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चोरलेल्या, हरवलेल्या किंवा घाण झालेल्या मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या। या तक्रारीच्या अनुषंगाने राबोडी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून हरवलेले यंदाच्या वर्षातील 40 मोबाईल हस्तगत करून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत तक्रारदारांना परत करण्यात आले। यामुळे महागडे मोबाईल हरवलेल्या तक्रारदारांना मोबाईल पुन्हा मिळाल्याने त्यांचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 1 अंतर्गत असलेल्या राबोडी पोलीस ठाण्यात सन 2024 या वर्षात दाखल झालेल्या तक्रारदारांच्या तक्रारीवर राबोडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार यशोदा घोडे, पोलीस हवालदार शशांक सावंत, उपायुक्त परिमंडळ 1च्या वरिष्ठ मार्गदर्शनाखाली हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे कार्य सुरू केले। प्रथम तक्रारीनुसार हरवलेल्या मोबाईलच्या कंपनीचा शोध घेऊन त्या कंपनीशी संपर्क करून सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्याशी पत्रव्यवहार करून संबंधित मोबाईल फोन कंपनीकडून मोबाईल फोन संबंधीची तांत्रिक माहिती प्राप्त करून घेतली व प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल फोन शोधून काढले। अशा प्रकारे तब्बल 40 मोबाईल राबोडी पोलिसांच्या विशेष मोबाईल शोध पथकाने हस्तगत केले आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल।
ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेकडे 50 दशलक्ष लिटर इतक्या वाढीव पाण्याची मागणी 2 महिन्यांपूर्वी केली आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने घेतला नसल्यामुळे ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, तर स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद केला जात असल्याने ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो. घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले असून येथे मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. या संकुलामध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. या संदर्भात नागरिक आणि राजकीय नेते सातत्याने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुरेसा पाणी पुरवठा करण्याची मागणी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यात लागणाऱ्या वाढीव पाणी आरक्षित करण्यासाठी राज्य शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेकडे घोडबंदर भागासाठी 50 दशलक्ष लिटर इतके वाढीव पाणी देण्याची मागणी केली आहे. यासंबंधीचे पत्र ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेला 2 महिन्यांपूर्वी दिले आहे. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने घेतलेला नसल्यामुळे ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, अल्पदरात श्रवणयंत्र वाटप आणि तपासणी, महिलांकरिता कर्करोग निदान चाचणी, मधुमेह तपासणी, हाडांचे विकार, मणक्याचे आजार, हृदयरोग, रक्तदाब, ECG, रक्तदान शिबिर आदी चाचण्या मोफत करण्याचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. विधानसभा गटनेते व आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या प्रमुख सहकार्याने वैद्यकीय सेल ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष असद चाऊस यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला शहर जिल्हा अध्यक्षा सुजाताताई घाग, महिला ठाणे शहर जिल्हा कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, OBC सेलचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष गजानन चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ठाणे शहर समन्वयक, माजी नगरसेवक, प्रदेश प्रतिनिधी, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नागरिक दाखला, जन्माचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, लाईट बिल, घर टॅक्स पावती, आधार कार्ड, पॅन कार्ड या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात करण्यात आले होते. 12 डिसेंबर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आज आम्ही आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे. आमचे आदरणीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या ठाण्याचे अध्यक्ष सुहास देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही प्रदेश कार्यालयाच्या आदेशानुसार आरोग्य तपासणी इथे केलेली आहे. हे आरोग्यामध्ये जे गरजू लोक आहेत त्यांना कशी मदत मिळेल त्यासाठी आज आम्ही आरोग्याचं आयोजन केलं. त्या ठिकाणी खूप प्रतिसाद आहे, लोकांना चांगलं सुविधा मिळाल्यामुळे खूप गर्दी आहे. ज्येष्ठ नागरिकांचं ओळखपत्र सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून जे गरजू लोक आहेत त्यांना बाहेर येण्या जाण्याची धावपळ होऊ नये आणि जागेवर सगळ्या वस्तू भेटाव्या, त्यासाठी मी आरोग्याचे आयोजन केले. असं आहे की माझ्याकडे आरोग्य वैद्यकीय सेल ठाणा अध्यक्ष असल्याबद्दल आम्ही ज्या विभागात जसं क्षेत्रात काम करतो तर आजार एवढे वाढलेले आहेत, या सध्याच्या धावपळीच्या या गोष्टी एवढे आजार वाढलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही आरोग्य शिबिर लावून ठाण्यामध्ये जेवढ्या गरजू लोकांची मदत पूर्ण करता येईल त्यासाठी आम्ही आरोग्यासाठी काम करणार. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी.
घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.